या भागाचे प्रायोजक आहेत वनरंग। नमस्कार, दूरदर्शन सह्याद्रीवर मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण पाहू शकत आहात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नरिमन पॉइंट येथे अनेक आदिवासी बांधव आलेले आहेत। 13 वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या या आदिवासी बांधवांनी इथं गर्दी का केली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। कारण आहे वनरंग 2026 महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा उत्सव इथं संपन्न होतोय आणि याचे आयोजक आहेत महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध तसेच विशेष सहाय्य मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवाळ। नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या वनरंग 2026चं आयोजन होतं आहे आणि इथं महाराष्ट्रातल्या अनेक आदिवासी बांधवांच्या लोकसंस्कृतीचा उत्सव आपण सगळेजण अनुभवत आहात। इथं हस्तकला प्रदर्शन, त्यांच्या सांगीतिक कलेचं प्रदर्शन तसेच नृत्याचंही प्रदर्शन पाहायला मिळणार आहे आणि आज याचा पहिला दिवस 3 दिवसांचा हा सोहळा नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संपन्न होतोय। तुम्ही देखील इथं अवश्य भेट द्या, कारण तुम्हा आम्हा सगळ्या शहरात राहणाऱ्या लोकांना शक्य आहे का हो आदिवासी पाड्यात जाऊन त्यांच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घेणं? नाही ना। नरहरी झिरवाळ साहेबांनी आपणा सगळ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे वनरंग 2026च्या माध्यमातून। आजच्या उद्घाटनाच्या दिवशी वनरंग 2026चा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय नामदार सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। त्यांच्यासोबतच काही मान्यवर मंत्री महोदय आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला। आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत संपन्न झालं। मंडळी, आदिवासी समाज हा आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य असा भाग आहे। आदिवासी समाज हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत वारसा आहे। त्यांच्या विविध कला आणि पर्यावरण संवर्धनाच्या मूल्यांमुळे, आपल्या सांस्कृतिक कला आणि पर्यावरण संवर्धनाच्या मूल्यांमुळे आपल्या सांस्कृतिक वैभवाला एक समृद्धी मिळाली आहे। आजही अनेक आदिवासी समुदाय जो आहे तो आपली ओळख, आपली भाषा आणि परंपरा जपत समाजाला निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश विविध माध्यमांद्वारे देताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता शहरीकरणाच्या काळामध्ये आदिवासींच्या कला, संगीत, साहित्य, पारंपरिक लोकनृत्यांचं, त्यांच्या वारसांचं जतन करण्यासाठी इतकंच नाही तर हस्तकला आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आदिवासी कारागिरांना थेट बाजारपेठ मिळावी, या महोत्सवामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळावी, या कार्यक्रमाचा हा उद्देश आहे। आजच्या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या अद्वितीय सांस्कृतिक परंपरेचा, लोककलेचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव आपल्याला घेता येणार आहे।
ठाकर समाज ही आदिवासी जमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळते. त्यांची चित्रकला ही पारंपरिक प्राचीन चित्रकला आणि कठपुतळी कला ही अत्यंत महत्त्वाची ठरते. टिपरी नृत्य असेल, कुट्टी असेल, ढोल नृत्य असेल आणि बोहाडा म्हणजे मुखवटा नृत्य असेल, हे पारंपरिक नृत्य प्रकार आहेत. आणि आज आपल्यासमोर ते सादर करणार आहेत ढोल आणि टिपरी हा नृत्य प्रकार. त्यांचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजराने. अनेक मान्यवर मंत्री महोदयांनी आणि उपस्थितांनी
आपल्या भावना व्यक्त केल्या. सालाबादाप्रमाणे आपण वर्ष 9 आदिवासी दिन हा 9 ऑगस्ट मुंबईमध्ये साजरा करत असतो. मला एक खरंच मनापासून समाजाचं आणि सगळ्या नेते मंडळींचं मनापासून आभार मानले पाहिजे का जेव्हा मी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली विधान भवनमध्ये तर माझा स्टाफ असायचा 5-25 लोक इथले सर्वंट यायचे आणि ते कुठंतरी माझ्याबरोबर सामील व्हायचे कार्यक्रमाला. पहिल्या दिवसाला तसं फार कोणी येत नाही, पण मी पाहिलंय पूर्वी एक दिवस कार्यक्रम घेत होतो सगळ्यांना अडचण व्हायची, कारण 9 ऑगस्ट हा काही महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतो आणि मग प्रत्येक प्रतिनिधीला वाटतं मी माझ्या मतदारसंघात थांबलं पाहिजे. बीच बाकी असं आहे का माझ्या मतदारसंघात जायचं तेव्हा जाईल, पण कार्यक्रम मुंबईमध्येच करायचा. आणि मग ह्या कार्यक्रमाला येता येत नाही म्हणून 3 दिवस कार्यक्रम आपण ठेवलाय, 7, 8, 9 कार्यक्रम. तुम्ही जे प्रेझेंटेशन जे केलंय ते बघितलंच असेल. मी ताईंना सांगितलं की एक आमची भगिनी होती, तिला विचारलं गडचिरोलीची आहे, तर मग गडचिरोली बघितलं तर आपल्याला सगळ्यांना एकच, गडचिरोलीत नको, नक्षलवादी आहे. पण तसं अजिबात नाही. आजची आमची मुलं जर बघितली तर अनिल वसावा म्हणून त्यानं गिर्यारोहक आहे, तो सर केलं, पार केलं आता 1 महिन्यापूर्वी. आता कालचा गावित म्हणून आपण ऐकलं असेल, उजवा हात एवढाच नाहीये तरी तो गोड मिळालिस्ट म्हणून त्यालाही मी बोलवलंय. अशी जी आदिवासी म्हणून ह्या आम्ही आता ताईंना मी म्हणत होतो खाली बसून का हे आमचं आत्ताचं वैभव नाहीये, पण आम्ही विसरून जायला नको, आमची मुलं बाळं विसरायला पण नको संस्कृतीला. म्हणून जसं घुंगर बांधलेली होती त्याच्याबरोबर ताईंनी ओळखलं पण, कारण ताई मला नाही वाटत आज दादा नाहीत पण दादा आहेत, ताईच आहे. मी कायम म्हणत असतो ताई आदिवासी हा शास्त्रज्ञ आहे, मूळचाच शास्त्रज्ञ आहे. प्रोसेसिंग आता आलंय ना, आम्ही प्रोसेस कधी करत होतो, आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा, आता प्रोसेसिंग आले. फिल्टर, प्लॅस्टर, पाय मोडल्यावर आता डॉक्टर लाखो रुपये घेतून प्लॅस्टर करतो. हेच प्लॅस्टर माझे आजोबा किंवा आपले आजोबा कोणाचे ग्रामीणचे तेव्हा प्लॅस्टर करत होते खरबटाच्या मुळीनं. खरबट मला आजही माहिती आहे, त्याचे चिकट आहे. असं ह्या कुटुंबानं जे केलंय ते भविष्यात आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये कसं करू त्या दृष्टीनं निश्चित ताई आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अलीकडच्या काळातले याच समाजातील एक नामवंत गिर्यारोहक ज्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं अशा अनिल वेसावे यांचा मान्यवरांनी आपल्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात सत्कार केला. सर्वप्रथम मी या समोरच्या सर्व प्रतिमेला अभिवादन करतो. देशाचे सुपुत्र भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर रघोजी मगरे यांच्या त्यांना देखील वंदन करतो. आपल्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु जिरवळ साहेबांनी संस्कृतीचं जतन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्यानं करत आहेत. आज मंत्री झाले तरी त्यांना कशाही प्रकारचा त्या मंत्र्याचा लवलेश नाही, जमिनीवरच आहेत. एका त्या शॉपमध्ये गेलो होतो आम्ही जपानमध्ये आणि तिथं शूटर घेत असताना त्याला विचारलं की शूटर केवढाचा आहे, त्याची किंमत जास्त सांगितली आणि यांनी असं उत्तर दिलं तिथं की एवढ्या रुपयाचं एक शूटर घेऊन माझ्या शरीराला गरमी मिळेल आपल्याला, पण याच्यातले 10-15 या किमतीमध्ये भारतात जर मी शूटर घेतलं तर माझ्या समाजाच्या 100 लोकांना शूटर येतील. अशा प्रकारचं संस्कृतीचं जतन करणारा नेता म्हणून ते आहे. तर आपले बापदादांनी संस्कृतीचं एवढं जतन केलेलं आहे की कोणत्या ऋतूमध्ये काय खायचे आणि कोणत्या भागामध्ये तिथल्या वातावरणात कोणतं अन्न सूट होत आहे
आपण केरळमध्ये गेलो तर खोबऱ्यात तेल खातो, महाराष्ट्रात करडी शेंगदाणा तिळाचं तेल खातो, राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशात गेलो तिथे थंडी जास्त आहे म्हणून तिथं सरसो का तेल खातात. हे त्या भागातल्या वातावरण सूट केलं असतं. पण बापदादांनी मात्र आपल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे सायंटिस्ट आहेत, खरं आहे. आणि आदिवासी समाज हा डॉक्टर आहे, त्याला मला डॉक्टर म्हणलं तर चुकीचं नाही, कारण झाडाची भाषा बोलतोय ते, प्रभू रामचंद्राची भाषा. कारण त्या झाडाला काही कमी आहे, आपण माणूस आहोत, बोलू शकत नाही. डॉक्टरकडे एखादा माणूस गेला तर ते डॉक्टर विचारते की काय खाल्लास, कधी ती भीक पकडली, पण त्याच्या हालचालीवर हे लोक त्याची ट्रीटमेंट करतात. म्हणून तुमच्या प्रती मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि संस्कृतीचं तुम्ही जतन केला की आमच्या संस्कृतीनं जे काही आम्हाला शिकवलेलं आहे त्याचं कारण आहे. जिरवा साहेब, आपण जे काही सांगितलात ते सरकार आणि वहिनी तुमच्या पाठीशीच राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला बोलायची संधी दिलात, आमचा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो आणि आदिवासी समाजाला शुभेच्छा देतो. मी आणि माझं सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत अशा प्रकारची ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग 2026 या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन केल्याबद्दल मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरहरी झिरवळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. तसंच आज आपल्याला जे रंगारंग नृत्य पाहायला मिळालं त्या सर्वच कलाकारांना मी त्यांचं मनापासून कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदनही करते. वनरंगाच्या निमित्तानं आज 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून आपण भारताच्या सर्वात प्राचीन संस्कृतीचं, निसर्गाशी अखंड नातं जपणाऱ्या जीवन पद्धतीचं आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाला खऱ्या अर्थानं अभिवादन करणार आहोत. आदिवासी समाजानं देशातल्या जंगलांचं रक्षण केलं, जलस्रोत जपले, जैवविविधतेचं संवर्धन केलं आणि माणसाला निसर्गाची सुसंवादानं जगण्याची शिकवण दिली. आत्ताच झिरवळ साहेबांनी सर्वच वन्य आदिवासी जीवन कसं असतं याचं चित्रण आपल्यासमोर सादर केलं. त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं सर्वच कौशल्य बघूनच आपल्याला माहिती आहे की आदिवासी मंत्री नेहमी आदिवासी भागातल्या प्रतिनिधीला करतात, पण आदरणीय दादांनी त्यांच्यातले सगळं चातुर्य ओळखून ते आदिवासी असले तरी त्यांना दुसरं डिपार्टमेंट दिलं होतं. आणि असे आपल्या झिरवळ साहेबांनी आजचा हा रंगारंग कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज जग क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटची चर्चा नेहमीच करताना आपण पाहिलेला आहे, परंतु हा जीवनमंत्र आदिवासी समाज शेकडो वर्षापासून जगत आलेला आहे. म्हणूनच आदिवासी समाज हा केवळ विकासाचा लाभार्थीच नाही तर विकासाला दिशा देणारा समाज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान अतिशय मोठं आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी देशवासियांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. राणी दुर्गावती यांनी शौर्याचा आदर्श घालून दिला. तसंच महाराष्ट्राचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध लढा उभारला. या सर्वांचाच इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. या प्रसंगी आदिवासी समाजासाठी कायम कार्यरत राहणारे माननीय मधुकरराव पिचड यांची आठवण आज झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक आदिवासींनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या महायुती सरकारनं आदिवासी समाजाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. आदरणीय अजितदादांनी नेहमीच आदिवासी समाजासाठी विकासासाठी सातत्यानं काम केलेलं आहे. हे आत्ताच आपण झिरवळ साहेबांच्या भाषणातून ऐकलेलं आहे की आदिवासीबद्दलचा ओढा आदरणीय दादांना कसा होता. एका क्षणात त्यांनी आदिवासी लोकांसाठी MIDC मंजूर केली. त्याला म्हणजे 50 कोटी जाहीर वागदी एका क्षणात केलेले आपल्याला पाहिलं आहे. त्याच्यावरूनच कळतं की अजितदादांचा आदिवासी लोकांबद्दलचा ओढा आणि काळजी किती होती.
आपल्या आदिवासी बांधवांच्या परंपरा, कला, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अधिक जवळून त्यांना जाणून घ्या, त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या कलेला आपल्या सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये प्रोत्साहन द्या. विविधतेत एकता हीच आपल्या भारताची खरी ताकद आहे. सर्व समाज घटकांनी हातात हात घालून परस्परांचा आदर राखत आणि एकमेकांकडून शिकत पुढं जाणं हीच आपल्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राची वाट आहे. मला विश्वास आहे की वनरंग हा उत्सव सामाजिक सलोखा, सांस्कृतिक जतन आणि सर्वसमावेशक विकासाला नवी प्रेरणा देणारा ठरेल. मी पुन्हा एकदा आमचे सहकारी नरहरी झिरवळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते. तसेच या रंगारंग कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मी धन्यवाद देते. आपल्या सर्वांना परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आदिवासी संस्कृतीचा गौरव वनरंग 2026 या कार्यक्रमात आज आपण अनेक आदिवासी बांधवांना भेटत आहोत. आदिवासी बांधवांमध्ये समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. वेगवेगळ्या 13 जिल्ह्यांमधून इथं अनेक आदिवासी बांधव आलेले आहेत. आपण काही जणांशी संवाद साधत आहोत. तुम्ही कुठून आलेला आहात? आमचा नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका आणि बोरगाव गाव आहे. छोटं बोरगाव गाव. बरं बरं बरं. आणि तुम्ही आज कार्यक्रम सुरू होताना फार छान नृत्याविष्कार सादर केला होता. त्या नृत्याविष्काराचं नाव काय? सर ते खापरी नृत्य आहे. खापरी नृत्य. हां. बरं. त्याचं काय विशेष? हां, ते म्हणजे सर आपल्या गोंड समाजातील जे आमचे गुरु आहेत कोरा भीमालपेन यांचा जेव्हा जन्म झाला तर ते जन्म उत्सव मनवण्यासाठी आम्ही कापरे घेऊन त्या नृत्याला एक आनंद म्हणून साजरा करतोय सर. अच्छा, ती खापरी तुम्ही जी घेतली होती हातामध्ये. वा वा वा, खूप छान. म्हणजे तुमच्या प्रत्येक कलाविष्कारामध्ये, तुमच्या पेहरावामध्ये, तुमच्या बोली भाषेमध्ये आणि एकंदरीत तुमच्या अंगावर परिधान केलेल्या वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये काही ना काही रहस्य आहे, नाही का? त्यामागे इतिहास आहे. मला विचारायचं, तुमच्या डोक्यावर ही वेगवेगळी पिसं आहेत. ही वाली कसली पिसं आहेत ती? सर याला आपण कलगी म्हणतो. कलगी. हां, म्हणजे आमच्या याच्यामध्ये आम्हाला या पिवळ्या गमछामध्ये याला मान असतो आणि ह्या सौंदर्याचा प्रतीक असतो. आणि मोर हा तर सर्वात राष्ट्रीय पक्षी आहे, पण आमचा तो निसर्गाला खूप म्हणजे आम्ही त्याला मान देतो. आणि इथे जे आहेत ते आमच्या मानाचे आहेत आणि आम्ही जनावर असो किंवा निसर्गाचे कोणतेही जीवजंतू असतो ते आम्हाला प्रिय आहेत, म्हणून आम्ही त्याला डोक्यावर घेऊन आमच्या सौंदर्याचं आणि आमच्या सन्मानाचं जे अभिमान जे म्हणतो ते आम्ही डोक्यावर ठेवतो. आणि तुम्ही हा पिवळा रंग जो परिधान करता यामागे काय कारण आहे? सर यामागे कारण हे आहे की आमच्या समाजामध्ये, आमच्या या आदिवासी समाजामध्ये हा पिवळा रंग खूप महत्त्वाचा असतो. कारण आपण जेव्हाही अन्नधान्य पिकवतो शेतीमध्ये आणि तेव्हा जे एक रोपटं निघते, पहिला जो अंकुर निघतो तो अंकुर पिवळ्या रंगाचा असतो. आणि तो पिवळा रंग आमच्या संस्कृतीला आम्ही त्याला जपून ठेवण्यासाठी, म्हणून आम्ही ते संस्कृती जपून राहावी त्यासाठी आम्ही हा पिवळा रंग परिधान करतो. क्या बात आहे. तुमच्या डोक्यावर ही जी टोपी आहे, ही टोपी हिला काय म्हणता तुम्ही? आमच्याकडे आमची गोंड जमातीमध्ये आमची भाषा आहे गोंडी, तिला या भाषेमध्ये खुमरी असं म्हणतात. खुमरी हे म्हणजे जसं वर्षा येते किंवा पाऊस पडते त्याच्यापासून एक संरक्षण, आमचे जे आजोबा पंजोबा गाई म्हशी चारायला जायचे त्यांच्यासाठी एक संरक्षण म्हणून होतं. हे आम्हाला पिढी दर पिढी आमचे आजोबा पंजोबा त्यांची हस्तकला आहे ती आम्हाला सांगतात की हे इकडून असं करायचं तिकडून तसं करायचं. आणि मुळात म्हणलं तर आदिवासी हा जगाचा पहिला कलाकार आहे, तर त्याला आम्हाला शिकायला जास्त टाईम नाही लागत कारण ते आमच्या घरी आमच्या नजरेसमोर होत असते, तर त्याच्यामुळे आम्हाला येऊन जाते लवकर. पण मला मघापासून या ताईंच्या डोक्यावर असणारी पिसं खुणावतात. कसली पिसं आहेत ती? कोंबडीची पीस आहे. कोंबडीची पिसं? हो ना. अरे वा, क्या बात आहे. आणि ती काय म्हणून लावता म्हणजे तुम्ही? अच्छा, म्हणजे ते म्हणजे कारण खूप छान असं दिसतात. आमच्या संस्कृतीमध्ये असं लावत असतात आणि म्हणजे आधीपासूनच लावत आहे त्यांनी. तर मग आता इथे आलोच आम्ही तर लावून घेतलं. आणि इकडले लोक म्हणजे मुंबईमध्ये असे कोणी बघत नाही, म्हणजे पाहायला आहेच नाही, तर आम्ही इथे घेऊन आलो. आधीपासूनची संस्कृती आहे ते. खूप छान दिसतं. हो, आणि थँक्यू. एकंदरीत तुमच्या गळ्यातल्या माळा किंवा गळ्यातलं हे कड, याला काय म्हणतात नेमकं? याला सुता म्हणतात. आणि हे सिक्काची माला आहे. याच्यावर एक काढून आहे, त्याच्यावर आमचे अक्षर म्हणजे नाही का गोंडी लिपी ते आहे याच्यावर. आणि हे
बाजूबन आहे, म्हणजे याला बावटी म्हणतात. आणि हे कडे आहे आणि हे माझं गोंडी हे आहे हो पेहरावा. आपलं नाव काय? माझे नाव गौतम जयराम खर्डे. आपण कुठून आलेला आहात? आम्ही नंदुरबार जिल्हा तालुका शहादा गाव आळगाव. आणि हे आमचे जी टीम आहे ही राणी काजल आदिवासी होडी नृत्य. कोणतं नृत्य? राणी काजल आदिवासी होडी नृत्य. हा क्या बात आहे. या नृत्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. हो सर, हे जे नृत्य आहे हे आमच्या ज्या टायमाला आमची होळी असते त्या टायमाला, होळीच्या टायमाला हे नृत्य करत असतो. अरे वा. मग होळीला ढोलाच्या तालावर फेर धरून नाचता पण तुम्ही? हो सर, जे आमच्या होळीच्या टायमाला जे आमचे वाद्य असतं, एक मोठा ढोल असतो, एक छोटं असतं त्याला मांदळ असं म्हणतो, त्याच्यानंतर त्याला एक ढोलकी असते छोटीशी, मग टाट असते तिला आम्ही थाळी असं म्हणतो, मग एक बन्सरी पण असते आणि पेपरे असे हे आम्ही साहित्य आम्हाला वाजवण्यासाठी यूज करत असतो सर. मी तुमचं जॅकेट पाहू शकतोय. त्या जॅकेटवर खूप छान पद्धतीनं हे सगळं विणलेलं आहे का? हे तुम्हीच केलंय? नाही सर, हे जे आमचे झारखंडवाल्यांनी किंवा आमचे आपले जे आदिवासी जे आपले कलाकृतीवाले जे वाली पेंटिंगवाले त्यांनी आता जे डिझाईन्स केलेले ते जॉकेट आम्ही एक गर्वाने आम्ही घालत आहे सर आदिवासी म्हणून. आज वनरंग 2026 मध्ये आल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? आम्ही आमचे आत्ता जे वनरंगवाल्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि जे आपला आदिवासी जागतिक दिवस आहे हा खरंच आम्हाला एक गर्वासारखा आहे. आणि यांनी आम्हाला बोलवलं वनरंगवाल्यांनी, आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. जय आदिवासी, जय जोहार. आपण भेटत आहोत एका अशा व्यक्तीला ज्याला आदिवासी माउंटेनियर म्हटलं जातं, ज्यांनी माउंटन सर केलं. पण आदिवासी व्यक्तींना हे शक्य आहे का, हा प्रश्न तुमच्या मनाला शिवत असेल तर त्याचं उत्तर आपल्या समोर आहे अनिल वसावे यांच्या रूपात. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, तुम्ही मुळात कोणत्या गावातून येता आणि गिर्यारोहक हा जो तुमचा प्रवास आहे हा कसा सुरू झाला? सर, मी नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम अशा बालाघाट गावातून येतो आणि माझं गावच असं माउंटनमध्ये की माझा जन्मच माउंटनमध्ये झाला असल्यामुळे माझा लहानपणापासूनच माउंटेनरिंगचं एक आवड होती आणि त्या दृष्टिकोनातून मी माउंटेनिंग चालू केलं. ॲक्च्युली मी ॲथलीट आहे आणि मी बरेच स्पोर्ट खेळतो. कबड्डीमध्ये पण खेळलेलो, क्रिकेटमध्ये माझं झालं आणि BPED पण मी पासआउट स्टुडंट आहे. तर अशी माझी जर्नी बालपणापासून सर. वा वा, खूप छान. आज आपण पाहिलं सुनेत्राताई आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते आपला सत्कार करण्यात आला. एक आदिवासी म्हणून समाजाचा भाग असूनही कधीकधी वंचित राहिलेल्या समाजातल्या काही लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वनरंगचं आयोजन झालेलं आहे आणि दूरदर्शन सह्याद्रीच्या माध्यमातून वनरंग हा कशा पद्धतीने तर साजरा होतो हे तर आम्ही दाखवलंच. पण तुम्हाला काय वाटतं की आदिवासी समाजातल्या अनेक बांधवांनी वेगवेगळ्या कलाक्षेत्रात आपलं नाव कमावलेलं आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? सर, वनरंग हा खूप चांगला, म्हणजे खूपच चांगला हे सांगतो मी तर. कारण की आज लास्ट 10 दिवसाआधी आम्ही नाशिकला एक आदिवासी खेळाडूंचा मोठा मीटअप घेतला, तर त्या सगळ्याची लीड मीच केलेली आणि अजूनही आमची सुरुवात आहे. अजून हे वनरंग कंटिन्यू राहील आणि भरपूर मोठे आम्ही प्रोजेक्टला जाऊ असा आमचा विश्वास आहे. या आधुनिक किंवा डिजिटल युगात आदिवासी समाज कसा बरं जगत असेल हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल, नाही का? पण आज त्यांची ही लोककला, खाद्यसंस्कृती, त्यांची वेगवेगळी चित्रकला, वारली पेंटिंग, हस्तकला या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हालाही बरं वाटलं असेल की आपण या समाज बांधवांपासून फार दूर आहोत, पण सुखाच्या नजीक ते लोक आहेत जे नेहमी निसर्गातला रानमेवा खाऊन निसर्गाच्या कुशीत अगदी सुखानं जगत असतात. त्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असताना वनरंग 2026चा पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे. दुसऱ्या दिवसाची उत्सुकता आम्हालाही आहे, तुम्हालाही असेल ना? त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका दूरदर्शन सह्याद्रीवर.